ओम नमो ओंकारेश्वर देवतन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे. त्यानिमित्त तुम्ही मंडळीने माझ्याकडे जे जे नियमितपणे दक्षिणा पाठवतात त्या मंडळीचे शिवाभिषेक करण्यात आले आणि विशेष म्हणजे कधी अधूनमधून कुणी दक्षिणा पाठवतंय त्यांचे पण अभिषेक करण्यात आले. त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली. तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहा. तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आता तुम्ही नियमितपणे मनोकामना पूजा करत असतात. मनोकामना पूजा करतात, इतरही काही पूजा करतात. आज मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण जे प्रसाद ठेवतो ना, बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं की देव प्रसाद खातो का. खूप जणांच्या मनामध्ये शंका आहे. मी तुम्हाला आज त्या प्रश्नाचं उत्तर देतो, जे का माझ्या अनुभवात आलेलं. आता एक मी प्रयोग म्हणून एका दिवशी मी काय केलं, उगच मूड आला मला देवाला बोलायचं. माझा एक पार्टनर आहे, तो संध्याकाळची आरती झाली होती आणि संध्याकाळची आरती झाल्यानंतर आम्ही दोघंच होतो. शेवटी ते प्रसाद वगैरे ठेवला, खडीसाखरेचा प्रसाद ठेवला आणि उगाच मूडमध्ये मी असा नमस्कार करून देवापुढे जी वाटी होती त्याच्यामध्ये गच्च भरून खडीसाखर ठेवली मुद्दाम आणि उगाच बोललो, हे बघ देवा, मी वाटीभर प्रसाद ठेवतोय. हे वाटीभर प्रसाद सकाळपर्यंत संपवून टाकायचा, अजिबात ठेवायचा नाही. मी सांगून ठेवतोय. उगाच प्रत्येक वेळेस काही ना काही ठेवून देतो, खात नाही, काही नाही, आम्हाला विनाकारण आणायला होतो. आम्ही एवढं आणायचा तिकडून आणि तू आपला खायचा नाही, आम्ही इथंच ठेवून द्यायचा, असं तसं. मी उगा मज्जा म्हणून, मी असं काही हे ना बोललो नाही, आपलं टाइमपास म्हणून बोललो, पण मनातून बोललो. कारण तो पाठीमागला पार्टनर हसायला लागला मी बोललेलो. आणि आम्ही प्रसाद ठेवला आणि आम्ही दोघं जण निघून गेलो संध्याकाळी. मग आणि माझ्या ते आठवण येत नाही, काही नाही. मग मी आपलं गेलो. सकाळी ज्यावेळेस मी मंदिर उघडलो आणि मधलं गाभाऱ्यातलं साफसफाई करायला लागलो. मग अगोदर ते साफसफाई करताना ती वाटी बघितली, तर वाटेमध्ये एवढेच राहिली होती खडीसाखर आणि एवढे मुंगळे होते, भयानक मुंगळे. मग त्यास हालून काढले मी, तरी ती बरेच एक 5-25 हेच राहिलेली तशीच. सगळे मुंगळे मंदिरामध्ये त्या खडीसाखरेला लागलेले. आता तुम्ही म्हणाल, मुंगळे आणि ती खडीसाखर तुम्ही काय काय याच्या मागं? तर याच्या मागे एक असतं, देव प्रत्यक्ष असा दिसत नसतो येत, पण देव आपण जी मनातून श्रद्धेनं काही ठेवलेलं असलं तर तो भक्षण करतो. तो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने करत असतो. मुंग्या लागतील, मुंगळे लागतील, पण काही ना काही जीव ते प्रसाद भक्षण करतात. म्हणजे देव सूक्ष्म रूप बी धारण करत असतो, मोठे रूप करतो. आलं लक्षात? तर देव नावाची शक्ती आहे. ज्यावेळेस आपण, तुम्ही सुद्धा आता पूजा केली, पूजेला तुम्ही काही प्रसाद ठेवला असेल, त्याला मुंग्या लागल्या असतील, मुंगळे लागले असतील, काहीतरी कुणीतरी जीवजंतूनं ते खाल्लं, तरी समजायचं आपण की देवानं खाल्लंय, देवाने प्रसाद भक्षण केलेला आहे. वाईट वाटून घ्यायचं नाही. देव खातो त्यावेळेस असं जीवजंतू काही ना काही लागलेलं असतं, लक्षात घ्या. आता मंदिरामध्ये आता अमावस्येला, प्रत्येक अमावस्येला आपण तिथं अन्नदान महाप्रसाद वगैरे करतो. एक 5 ते 10 मिनिटामध्ये एवढ्या मुंग्या, एवढ्या मुंग्या आणि मुंगळे कधी लागतील, पण मुंग्या, बारीक्या मुंग्या एवढ्या लागणार की ती सगळ्या पोळीवर, त्या भातावर, सगळ्यांना. एकही अशी अमावस्या नाही की त्यावेळेस तिथला प्रसाद असा म्हणजे बिना मुंग्यानं न लागता असा. कारण बरेच जण काय म्हणतात, महाराज
ती प्रसाद जो म्हणलं नका त्याला मुंग्या येतात सगळ्या. ते मग गाईला चारण्यासाठी मी बऱ्याच वेळेस लवकर काय करतो, एक संध्याकाळी जाताना लगेच म्हणतो कोणाला तरी गाईला घेऊन ते प्रसाद घेऊन जा. त्यावेळेस मुंग्या असतात भरपूर. आणि रात्रभर जर चुकून हुकून राहिला तर सकाळपर्यंत सगळ्या पोळी खलास करून टाकलेली असती. तर याचा अर्थ ही देव भक्षण करतो. आपण जी काही ठेवतो ना तो देव खातो, लक्षात घ्या. हीच आपली श्रद्धा आहे. म्हणून जरी प्रसादाला तुमच्या मुंग्या लागल्या, तुम्ही आता पूजा करतात, मनोकामना पूजा करतात, अगर इतर पूजा काही करतात, त्यावेळेस त्याला मुंग्या लागल्या म्हणजे देवाने प्रसाद भक्षण केला असं समजायचं. त्यात वाईट काही नाही. बरेच जण विचारतात मुंग्या लागतात प्रसादाला, तर याचा अर्थ मुंग्या लागणे म्हणजे आपला देव प्रसाद खातोय. जसं आपण पितरांना आपण नैवेद्य ठेवल्यानंतर म्हणतो का नाही, कावळ्याने शिवला कावळ्याने खाल्ला, तसं हे आपले. कारण हे जो पटकीने का लागतात, आमुष्याच्या अन्नदानाला का लागतात मुंग्या वगैरे, तर हे जे अन्नदान असतं, बऱ्याच लोकांनी आपल्या पितरांसाठी प्रसाद देण्यास म्हणजे पूजासाठी पाठवलेले दान असतं. आणि ते पित्र त्यांचे आमुष्या असल्यामुळे ते पित्र तिथे येतात आणि ते पित्र म्हणजे त्यांचे जे अतृप्त आत्मे हे तिथं खाल्ल्या जातं. मुंग्याच्या रूपाने, पक्ष्याच्या रूपाने ते खातात आणि म्हणून त्यांना तृप्ती भेटते अमावस्या दिवशी. तर असा एक चमत्कारिक गोष्टी आहेत. आता तुम्हाला किती मानायचं न मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रत्येकालाच ही गोष्ट पटेल असं नाही, कारण हे विज्ञान आहे. विज्ञानातले लोक काही मानत नाहीत अशा गोष्टी, पण ज्यांची श्रद्धा आहे ती लोक मानतात. तर असो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपूया आणि परत एकदा तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहा, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं, हीच ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. ओम नमः शिवाय नमः.